नमस्कार ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या डेली अनालिसिस वरती, जिथे आपण मार्केटला अनालाइज करून उद्या काय होणार आहे ह्याच्या घडामोडीबद्दल बघतो, विचार करतो, समजतो आणि त्याप्रमाणे ट्रेड घ्यायचा प्रयत्न करतो. कालचं आपलं बोलणं झालेलं की जर मार्केट 140 150च्या वरती मार्केट जात असेल आणि मार्केट जर पुलबॅक घेऊन रेसिस्ट करून वरती जात असेल तर मी काहीतरी करणार, नाही तर मी काही करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आणि खालच्या बाजूला मार्केट जर 25,040 तोडून तर खाली येत असेल तर मी काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे. नाहीतर मी नो ट्रेडिंग झोन करून हे डिक्लेअर केलं आणि मी काय करणार नाही, फक्त मार्केटला बघणार, समजणार, शिकणार. मार्केटने आज तसंच केलं. मार्केटने पुरा रेंज मध्ये राहण्याचे प्रयत्न केले. असं बघायला गेलं तर गेल्या हप्त्याचा आणि ह्या हप्त्याचे टोटल 4 दिवस म्हणजे शुक्रवार पकडा, शनिवार रविवार सोमवार पकडा, आणि शनिवार रविवार ट्रेडिंग नसून पण मार्केट झोन मध्येच आहे. का होतं, मार्केट जास्त दिवस एका झोन मध्ये राहू शकत नाही. मार्केटला एक दिशा घ्यायला लागते आणि ती दिशा घेणं इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, उद्या आहे एक्सपायरी निफ्टीची, चेंज झालेली एक्सपायरी निफ्टीची. ठीक आहे, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रेशर बघायला भेटणार आहे. ठीक आहे, होतं काय आहे, आपण इकडनं समजा ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला ब्रेकआउट साठी, मार्केट इकडनं परत आपल्याला दाबतोय, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, इथे मोठा स्ट्रॉंग रेसिस्टन्स बनलेला आहे. वरच्या लेवलला वरती स्ट्रॉंग रेसिस्टन्स बनलेला आहे. मग जेव्हा आपल्याला हे कळत असेल, समजत असेल, तर आपण उगाच ट्रेड काय करायचा. मला खूप लोकांचे मेसेज आले, सर आज मार्केट कुठे जात नाहीये. मग उलट चांगली गोष्ट आहे, मार्केट जात नाही ती चांगली गोष्ट आहे. आता हे तुम्ही बोलाल की हे मी चांगलं का बोलतोय, कसं माहितीये की मार्केट रोज पैसा देत नाही, त्यामुळे ना मार्केट जेवढा वेळ एका जेवढे दिवस एका झोन राहील ना, तेवढंच मार्केट जेव्हा पण फुटेल या एका साईडला डायरेक्शन मध्ये मुवमेंट देईल, ते चांगलेच मुवमेंट तुम्हाला अपेक्षित असतील या भेटतील. आणि तेव्हा ट्रेडिंग करणं खूप आवश्यक असतं. आपण काय करतो, आपण या मार्केटमध्ये आहेत ना, वर खाली मार्केटमध्ये ना आपण आपला टाइम वेस्ट करत असतो, प्लस आपली एनर्जी, आपली सायकोलॉजी, मेन तर आपला कॅपिटलला आपण कमी करत असतो. होतं काय, समजा तुमच्याकडे 10,000 असतील आणि तुम्हाला चांगला एक ट्रेड भेटत असेल, इथे तुम्ही 200 घाला, इकडे 500 घाला, 200 असे 200 500 घाल, असे तुम्ही ना तुमच्याकडे शेवटी 3-4 हजार राहतात. आणि जेव्हा मार्केट ट्रेंड तोडत असतो ना, इथे इथे या खाली या वर कुठे तोडत असतो, आणि मोठे म्हणून तुम्हाला वाटतं पण अरे या इकडनं तर मार्केट जाणारच आहे, 100% आहे, आणि तेव्हा कळतं की आपल्याकडे बॅलन्स नाहीये, 10,000 3,000 होते, तेव्हा आपण ट्रेड करू शकत नाही. मग हे जर तुम्हाला पहिलं या आधी कळलं असतं तर, बघा, आधी कळलं असतं, नाही कळलं असता विषय नाहीये, सगळ्यांना कळतं. मेन गोष्ट काय, लोक थांबत नाही. लोक शिकतात, करतात, समजतात, पण जेव्हा घेण्याची या ट्रेड करण्याची वेळ येते तेव्हा लोकांचं माइंड कंट्रोल्ड राहत नाही. यालाच बोलतात सायकोलॉजी. जिथपर्यंत तुम्ही ही गोष्ट समजणार नाही तिथपर्यंत तुम्ही ट्रेडिंग एक चांगले ट्रेडर बनू शकणार नाही. ट्रेडिंग कराल, असं नाही की प्रॉफिट कराल, नुकसान कराल, सगळं कराल, पण एक चांगले ट्रेडर बनू शकणार नाही. कळलं का? तर त्या गोष्टी समजणं खूप जरुरी आहे, आणि जे समजलं तरी पण ते ग्रहण करून त्याच्यावरती ऍक्ट करणं या त्याच्यासारखं व्यवहार करणं, त्याच्यासारखं वागणं खूप मुश्किल असतं. मी एक समजा 5-6 वर्षाचा मुलगा या मुलगी छोटी असेल आणि खूप मस्तीखोर, म्हणजे ती 1 मिनिट पण एका जागेवरती बसत नसेल, सारखं इकडनं तिकडे उड्या मार, हे फेक, ते काढ, ते काढ, ते काढ, असं करत असेल, ती फक्त झोपताना शांत झोपत असेल, तोच टाइम ती शांत असते. तर अशा मुलीला मी एका रूम मध्ये बंद केलं, तिकडे काहीच वस्तू ठेवल्या नाही खेळायच्या, फक्त 4 भिंती ठेवल्या. विचार करा तिच्या डोक्यावरती किती प्रेशर येईल, ती कशी वागेल, ती सायकोलॉजी काय राहील, ती बिखरेल. तसंच आपलं होतंय, जेव्हा मार्केट ह्या झोन मध्ये असतं ना, 4 चौकटीमध्ये, तेव्हा आपलं माइंड खूप चंचल असतं. चंचल म्हणजे ना विक्षिप्त वागतं, इकडे धाव, तिकडे धाव, तिकडे कर, हे कर, ते कर, तेच करतो तुम्ही असता. आणि काय होतं शेवटी, मग जेव्हा मार्केट
तोडत असतं ना रेंज, तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, कॅपिटल नसतो. म्हणून बोललो की मार्केटला रेंज तोडू दे. बघा रोज कमवणं काय इझी नाहीये. मार्केट असं तुम्ही बघितलं तर इझी नाहीये. असं बघितलं तर मार्केट इझी पण आहे. मार्केट इझी कोणाला, जे पेशन्स ठेवतात, कंट्रोल ठेवतात, आपल्या स्ट्रॅटेजीवरती स्टिक ऑन राहतात, म्हणजे चिपकून राहतात, मी करणारच नाही काही असू दे. तो विषय खूप इम्पॉर्टंट आहे. आता काय होतंय ना, पहिल्या महिन्यामध्ये 5,000 लावाल, दुसऱ्या महिन्यात 5,000 लावाल, असं बघत 6 महिन्यामध्ये तुमचे झाले, विषय संपला. मार्केट नेगेटिव्ह आहे, मार्केटमध्ये पैसा येतच नाही, मी जिकडे लावतो तिकडे पैसा हे होतो, मला समजत नाहीये, माझं नशीब खराब आहे, हे दोष देणं बंद करा. का? तुम्ही थांबत नाहीये, तुम्ही नशिबात दोष देऊ शकत नाही. बघा देवाने ना सगळ्यांना घडवलं एकच आहे, कोणाचं नशीब खराब, कोणाचं नशीब चांगलं नाहीये. असं बघा गेलं तर अंबानीच्या मुलाला, अंबानीच्या घरी मुलगा झाला म्हणून तो करोडपती झाला, आणि गरिबाच्या घरी मुलगा झाला म्हणजे तो गरीब झाला, असं नाहीये. देवाने सगळ्यांना तेच गोष्टी दिलेल्या आहेत. स्ट्रगल त्याच्या आयुष्यामध्ये पण आहे, तुमच्या आयुष्यामध्ये पण आहे. हा, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो जरा इझी होईल, तुमचं जरा हार्ड होईल, पण स्ट्रगल तर दोघांच्या आयुष्यामध्येच आहे ना. असं नाही ना, तो शाळेत गेलाच नाही तर डायरेक्ट डिग्री घरी भेटले, तो कॉलेजला गेलाच नाही तर डिग्री डायरेक्टली घरी भेटले, पैशाने खरीदले. होऊ शकतं त्याने केलं नसेल, या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. पैशाने काय करता येत नाही असं दुनियामध्ये कुठली गोष्ट नाहीये. पैशाने एक गोष्ट घेता येत नाहीये, स्वतःवरती कंट्रोल, स्वतःवरती ताबा. लाख घ्या, 10 लाख घ्या, करोड घ्या, पण तुम्हाला करायचं तेच तुम्ही कराल, तुमच्या मनाला पटते तेच तुम्ही कराल, थांबणार नाहीत. त्यामुळे थांबणं जरुरी आहे. मी हरवलं सांगतो, थांबा, शिका, समजा, त्यानंतरच ट्रेड करा. ठीक आहे. तर आपण येऊया आता उद्या मार्केट करणार. उद्या आता निफ्टीची एक्सपायरी जी आहे वीकली, त्याबद्दल बोलायला गेलं तर मला असं वाटतं की पहिलं जर आपण ओआय बघितलं ना तर आपल्याला नीट कळेल. ओआय मध्ये जर तुम्ही बघताय ना तर मार्केट आता ज्या लेवलला आहे, मार्केट समजा ना 25,060च्या लेवलला आहे, तर मी 25,000 ची आणि 25,100 ची लेवल बघत असेल, 25,000 ची लेवल जर बघत असेल तर बघा 25,000ला आणि 25,100ला 230 आणि 180. इथे बघा नीट तुम्ही बघाल, 100ला 203 आहेत आणि 25ला 204 आहेत. याचा अर्थ काय होतोय, कॉल साईटच्या ओवायला, कॉल साईटच्या ओवायला वरती 203 आहे आणि खालती 204 आहे. याचा अर्थ काय होतोय बघा, समजण्याची गोष्ट आहे, खूप डिटेल मध्ये तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ जरा. इथे 203 आहेत आणि इथे 204 आहेत, समजा मी असं पकडूया आपण, चला सगळेच 200च आहेत, सगळे 200 आहेत, राऊंड फिगर घेऊया, 2-3 लाखाचा विषय नाही. 2 करोड आहेत वरती, 2 करोड आहेत. मग आता सांगा मार्केट कुठे जाणार? हे जर इकडनं प्रेशर लावतायत आणि खालनं वरती इथे हे लोक प्रेशर लावतायत, मार्केट जाणार कुठे? मार्केट कन्सोलिडेट होण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आता उद्या जर हा डेटा चेंज होत आहे, ओपन इंटरेस्टचा या चेंज ऑफ वाय मध्ये काय तुम्हाला दिसत असेल या चेंज होत असेल, ते पण ड्रास्टिक चेंज होत असेल, तर इथे 180 झाले, 170 झाले, काय फायदा होणार नाही का? तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी इकडे जातील आणि परत तेवढंच येतील. कळलं का? एक्सपायर असल्यामुळे. त्यामुळे बघा, शांत राहा आणि त्यानंतर ट्रेड करा. मुद्दा नंबर 1 हा जरा तुम्ही लिहून घ्या, नोट जर तुम्ही करता नोट करत जावा, की उद्या चेंज कुठे होतोय बघा. कॉल साईडला वाय चेंज होतोय का पुट साईडला वाय चेंज होतोय, वरती होतोय का खालच्या साईडला होतोय, तो बघा, त्याप्रमाणे ट्रेड करा. ठीक आहे. हा झाला विषय असा. दुसरा विषय, आता आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया काय दिसतंय. 15 मिनिटाचा चार्ट तुम्ही बघाल ना तर मला एका छोट्या मुलाला जर बघायला सांगितलं तर तो काय होईल, काका हे बघा, इकडे मार्केट इथे, इकडे मार्केट इथे, इकडे मार्केट इथे, इकडे मार्केट इथे, एक रेंज बनवत चाललाय मार्केट अपसाइडला. ओके, तुम्हाला दिसलं काय झालं, तुमच्या माइंडनी हे ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली, कुठे, इकडनं इथे, इकडनं इथे. इकडे तुमचा माइंडसेट झाला की येस मार्केट वरती वरतीच जाणार. आता तुमच्या मेंदूने एक प्रक्रिया जी होती ती ऍक्सेप्ट केली आहे आणि त्या माइंडसेट वरती तुम्ही आता वरच्या साईडचा गेम करणार. काय होईल माहिती काय, मार्केट तुम्हाला इथे वरती आणेल, इथेपर्यंत आणेल आणि इकडे डायरेक्टली आपटेल. का?
कारण का तुमचं माइंडसेट झालंय ना आता. ह्याला बोलतात थांबणं, कंट्रोल करणं. खरंच जर ब्रेकआउट असेल तर ह्या ब्रेकआउटला होते ना, सस्टेन होते, इकडनं मार्केट इथे वरती जाऊ दे, तेव्हाच आपण बघूया काहीतरी. आणि जर मार्केट खाली यायचं असेल तर ही लेवल तर लावलेलीच आहे आपण. हा झाला 15 मिनिटाचा अनालिसिस. याला बघा ट्रॅपिंग पण बोलू शकतो. डेलीवरती येऊया. डेलीवरती नक्की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या स्टुडंट्सना आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला एक मस्त पॅटर्न दिसलाय बघा. हा वाला पॅटर्न दिसलाय, ह्याचा ब्रेकआउट हाच आहे. ठीक आहे, ब्रेकआउटच्या लेवलला मार्केटनी बघा, माझ्या फॅमिली मेंबर्सला कळेल काय बोलतो ते मी. वरती जाताना मार्केटनी एक रिजेक्शन कॅन्डल तयार केली रेड वाली, मी तुम्हाला दाखवतो इथे. ही बघा, ब्रेकआउटच्या लेवलला बरोबर मार्केटनी वरती जाता जाता एक रिजेक्शन कॅन्डल बनवली, जी ही लाल कॅन्डल आहे, ती येणं जरूर होती. मग उद्या जर मार्केट इथे ग्रीन मध्ये क्लोजिंग करायचा प्रयत्न करत असेल तर यस, डेफिनेटली ही रेंज तोडलेली आहे असं समजायचं आपण. काय होतं माहिती की आपण डिलिव्हरी बघतोय म्हणून याचा अर्थ असा होत नाही की मार्केट आता तोडली म्हणजे वरती जाणार आहे. मार्केट इकडनं येऊन परत खाली येण्याचा कोशिश करेल या प्रयत्न करेल. त्यामुळे हा जो उद्याचा मुवमेंट आहे, तुम्ही उद्याचा मुवमेंट बघा. बाकी काय होतंय मार्केटमध्ये ते आपण नंतर बघूया, कारण आपण दिवसाला अनालाइज करतोय, समजतोय, शिकतोय ना, तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. ठीक आहे, बॉटमला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जो लगभग 24,300-400 लेवलला आहे, पण त्याला इकडनं इथे यायचं म्हणजे खूप टाइम लागेल. पहिला ह्या लेवल्स त्याला क्रॉस करू दे. एक ही लेवल पण आहे, ठीक आहे, 950ची आहे, नंतर इथे एक आहे 700ची लेवल आहे. या सगळ्या लेवल तोडून मार्केट खाली यायच्यानंतर हा मोठा सपोर्ट तुटला तर मार्केट फुल क्रॅश होण्याचे चान्सेस आहे. पण मार्केटला एवढं क्रॅश होण्याचं गरज नाही, एवढी मोठी रेड कॅन्डल अशी बनणार नाही जी 880 पॉईंटची. जिथपर्यंत मार्केटमध्ये काय मोठी न्यूज येत नाही तिथपर्यंत. ठीक आहे, त्यामुळे मार्केट चाललंय, मस्त चाललंय, एक दिशा पकडले मार्केटनी. पण या दिशेमध्ये ना जरासं मिसअंडरस्टँडिंग होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण काय ना, मार्केटचा ग्लोबल मार्केट, मी काल पण विषय काढलेला, ग्लोबल मार्केट आणि बाकीच्या देशांमध्ये जे चाललेलं आहे, घडामोडी चाललेल्या आहेत, त्याचा आज ना उद्या इफेक्ट आपल्याला येणार आहे. महत्वाची गोष्ट, वेनेस्डेला मार्केटमध्ये ज्या घडामोडी होणार आहेत रेट कटिंग्स वरती, त्याच्यावरती मीटिंग चर्चा होणार आहे बुधवारी. आता बुधवारी होणार आहे ना, त्याचा इफेक्ट आपल्याला बुधवारी किंवा गुरुवारच्या मार्केटमध्ये दिसेल, म्हणजे सेन्सेक्स एक्सटर्नल दिसेल. पण त्या अगोदर मार्केट स्वतःला कसं सांभाळतंय, या त्या रेंज सोडून जातंय, हे आपलं बघणं जरुरी आहे. समजा रेट कमी झाले तर चांगली गोष्ट आहे, मार्केट आपल्या दिशेला पॉझिटिव्ह राहील. जर काही जास्त मोठा फरक पडला नाही या नेगेटिव्ह फरक पडला तर मार्केट आपल्याला ट्रॅक करून खाली येण्या दिशेमध्ये जाईल. ठीक आहे, त्यामुळे ओवाईज चेंज उद्या गेम चेंजेस असणार आहे आपला. ओवाईज चेंज, फक्त ओवाय नाही, चेंज इन ओवाय जो आहे तो उद्या गेम चेंज असणार आहे. म्हणून 5-5 मिनिटाला या एक मिनिटाला तुम्ही जर ओवाय चेंज बघत राहाल, ट्रॅक करत राहाल, तुम्हाला कल्पना येईल, तुम्हाला अंदाज येईल, तुमची नजर बांधेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग कराल. ठीक आहे, तर उद्याचा विषय आपला असाच येणार आहे, उद्याचा विषय आपला असाच येणार आहे. मी ठाम आहे माझ्या विषयावरती, कारण का मार्केटने रेंज तोडली नाही, मार्केट त्याच रेंज मध्ये आहे. त्यामुळे माझा उद्याचा फर्स्ट टार्गेट असेल 220चा, आणि मार्केट इकडे रेंज तोडली तर माझा दुसरा टार्गेट असेल 24,940चा, तो पण तर नो ट्रेडिंग झोन. ठीक आहे, तर काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील ते नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्ही नक्कीच विचारा. धन्यवाद, टेक केअर, बाय, गुड नाईट.